नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो टॉपिक आहे तर तो अशा पद्धतीचा आहे की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2026 जे आहे ते तुम्ही वाया घालवू नका, नाहीतर एमपीसीच्या तयारीतील सर्वात मोठी किंमत जी आहे हे तुम्हाला मोजावी लागणार आहे. याचं रिझन तुम्हाला मी ऑलरेडी काल सांगितलेलंच आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून की बऱ्याचशा जागा ज्या आहेत ते सरकार जे आहे, गव्हर्नमेंट जे आहे हे काढण्याच्या तयारीमध्ये आहे. इव्हन त्यांची तयारी देखील त्या पद्धतीनं सुरू झालेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचे बिंदू, नामावली वगैरे तयार करण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे. आणि जर तुम्ही जाहिरात यायच्या आधी जर तुमची तयारी जर परीक्षेची झालेली नसेल तर लक्षात घ्या, याची किंमत तुम्हाला फार मोठी मोजावी लागणार आहे. कारण जसं 2023ला मोठी जाहिरात आलेली होती क्लर्कची वगैरे, 7,500, 8,000 जागा ज्या होत्या, जर तशाच पद्धतीची जर मोठी जाहिरात आली लक्षात घ्या तर आपण त्याच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण त्याच्यामध्ये नसेल तर पुन्हा ती संधी कधी येईल याचीच फक्त आपल्याला वाट बघत बसावी लागणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या आयुष्यातील जे मौल्यवान वर्षे असतात ही निघून जातात. त्याच्यामुळे ज्यावेळी संधी तुमच्या समोर उभी राहील, 2026 मध्ये कुठलीही संधी असेल, ती ज्यावेळी संधी तुमच्या समोर उभी राहील परीक्षेच्या माध्यमातून, ती संधी तुम्हाला कॅप्चर करता यायला पाहिजे ऍट एनी कॉस्ट. त्यासाठीच फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2026 हे जे 3 महिने आहेत हे तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचे आहेत. आता बघता बघता पहिले स्टडी टार्गेट मी तुम्हाला दिलं होतं चॅनलवरती, तुमच्यापैकी किती जणांनी फॉलो केलं मला माहित नाही, पण त्याचे 15 दिवस ऑलरेडी आता उद्या संपतील. पहिले स्टडी टार्गेट संपेल. बघा, बघता बघता दिवस चाललेत. 7 स्टडी टार्गेट तुम्हाला देईल. 7 स्टडी टार्गेटच्या माध्यमातून तुमची कंबाईनची तयारी कम्प्लीटरित्या पूर्ण होणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला चॅनलवरती कनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस आउट होणार नाही. ठीक आहे. नंतर 2-3 टार्गेट झाल्यानंतर पुन्हा विचारू नका की आता हे कसं पूर्ण करायचंय. म्हणून मी आधीपासून सांगत आलोय, सारखा वेकअप कॉल याच्यासाठी देतोय. अतिशय महत्वाचं वर्ष आहे, लक्षात घ्या. या वर्षामध्ये एखादी पोस्ट काढून तुम्ही लवकरात लवकर यातून बाहेर पडावं ही एकमेव अपेक्षा आहे. ठीक आहे. नाहीतर आयुष्य यातच खितपत काढायचंय की अजून पुढे देखील आपल्याला आयुष्य जगायचंय, याच्यातच पडायचंय की अजून यातून पुढे जाऊन अजून काहीतरी चांगलं घडवायचंय, हे तुम्ही ठरवा. लक्षात घ्या. 1 वर्ष द्या, 8-10 तास अभ्यास करा, काही फरक पडत नाही. मात्र एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर सर्वांनी यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया आपण. लक्षात घ्यावा, 2026 हे जे वर्ष आहे हे स्वतःचं आयुष्य बदलण्याचा आणि समाजामध्ये जे मान सन्मानानं उभं राहण्याचा हा एक प्रवास आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 2026 अजिबात हे मिस तुम्ही करू नका, लक्षात घ्या. पण आता हा प्रवास असला तरी हजारो विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे दरवर्षी फॉर्म भरतात, पण त्यापैकी मोजकेच जण जास्त ते अंतिम यादीत पोहोचतात. तर प्रश्न असा आहे, तुम्ही त्या मोजक्यामध्ये असणार आहात का? हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही त्या मोजक्यामध्ये असणार आहात का? कारण आणि तुम्ही त्यासाठी काय करताय की फक्त परीक्षा माझी जून मध्ये आहे, कंबाईनची पूर्व जून मध्ये आहे, गटकची माझी परीक्षा जुलैमध्ये आहे, म्हणून मी रिलॅक्स मध्ये दिवस ढकलतोय, आरामात चाललंय, असा जर तुम्ही विचार करत असाल तर फार मोठी तुमची चूक आहे, लक्षात घ्या. दिवस गेलेले तुम्हाला समजणार नाही. पुढच्या महिन्यात जाहिरात येईल कंबाईनची, तरी सुद्धा तुम्ही अजून जर तसेच बसलेला असाल, तुमची एक सुद्धा जर रिव्हिजन बसलेली नसेल तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे लवकरात लवकर जर स्वतःचं आयुष्य बदलायचंय, तुम्हाला समाजात तुमचा गेलेला मान सन्मान जर मिळवायचा असेल तर 2026 हे वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. अजिबात वाया घालवू नका. चॅनलशी कनेक्टेड राहा, स्टडी टार्गेट फॉलो करा. काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा, विचारा, घाबरू नका अजिबात. पण यातून लवकरात लवकर सर्वांनी बाहेर पडायचं एकमेव टार्गेट तुमचं पाहिजे. हजारो विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरतात, लक्षात घ्या, पण सिलेक्ट जे होतात ते मोजकेच होतात. त्याच्यामध्ये तुम्ही असणार आहात का? हा पहिला प्रश्न. आणि जर असणार आहात असाल तर त्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे? ठीक आहे. किती वेळ तुमचं पुस्तक रीड झालेलं आहे, किती टेस्ट तुम्ही सोडवलेले आहेत, काय करताय तुम्ही त्यासाठी, हे असं तुमच्या बॅक ऑफ माइंडला प्लॅन असू दे. ठीक आहे. तरच तुम्ही यातून लवकरात लवकर बाहेर पडू शकता, लक्षात घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलं आहेत, प्रत्येक गावात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी 10-12 तास अभ्यास करतायत. तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी किती वेळ देता? असा कधी तुम्ही प्रश्न विचारलाय का की मी फक्त दिवसभरामध्ये 1 तास देतो आणि तुम्ही म्हणताय की मी पीएसआय होणार? 1 तास देऊन तुम्ही पीएसआय कसं होणार? होऊ शकत नाही. 1 तास देऊन तुम्ही एसटीआय कसं होणार? होऊ शकत नाही. 1 तास देऊन तुम्ही एएसओ कसं होणार? होऊ शकत नाही. ठीक आहे. इतके जर मुलं अभ्यास करत असतील तर तुम्ही किती तास करताय? असा सुद्धा प्रश्न तुमच्या समोर उभा राहायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे हार्डवर्कला पर्याय नाही. हार्डवर्क करा, पीवायक्यूची प्रॅक्टिस चांगली करा, तरच रिव्हिजन चांगल्या करा. स्पर्धा तुमची स्वतःची आहे. किती मुलं किती जिल्ह्यामध्ये असू देत, किती गावामध्ये असू देत, पण स्पर्धा तुमची स्वतःची आहे. तुम्ही मेरिटचा विचार करायचा आहे. आपल्याला जितके मार्क्स पाहिजेत इतकं कट ऑफ लागतं, इतकं होतं, आम्हाला तेवढ्यात कट ऑफ पार पाडायचंय, बस. त्यासाठी मला कसं मार्क्स पडता येतील याचा तुम्ही सर्वांना विचार करायचा आहे.
ना की किती आहेत त्याच्यासाठी काही देणे घेणं नाही आपल्याला. आपल्याला फक्त हे तुमच्यासाठी देतोय की बाबा इतके मुलं करतात तर तुम्ही सुद्धा तितकं केलं पाहिजे. ठीक आहे, असं नाही की यांच्यापेक्षा तुम्ही कमी करून तुम्हाला पोस्ट मिळेल, असं नाही होऊ शकत. ठीक आहे, त्यांचे लेवल मॅच करण्याचा सर्वांनी तुम्ही प्रयत्न करा, भले तुम्ही फ्रेशर असाल भले तुम्ही सिनियर असाल. ठीक आहे, आणि यश जे असतं ते लक्षात ठेवा, हे एका दिवसात मिळत नाही, ते दररोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नाचं एक मोठं फळ असतं. रोज जर तुम्ही 6 ते 7 तास प्रामाणिकपणे, भले तुम्हाला 10-12 तास जमत नाही पण ऍटलीस्ट 6-7 तास तरी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, तेवढा जर तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा वर्षभरात तुम्ही हजारो तासांची तयारी जी आहे ते पूर्ण करू शकता. आणि हेच तास तुमच्या यशाचे जे असते ते पायाभरणी करतील, लक्षात घ्या. आणि हेच तास जे असतील हे तुम्हाला एखादं पद जे असतील ते मिळवून देतील आणि तुम्हाला समाजामध्ये कुठेतरी जे तुम्ही आजपर्यंत जे केलेलं असेल, प्रयत्न केलेला असेल, त्याचं फळ तुम्हाला समाजाच्या माध्यमातून, मान सन्मानातून तुम्हाला डेफिनेटली मिळाल्याशिवाय राहणार नाही. मात्र यासाठी प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास केला पाहिजे. 2026 हे वर्ष असं आहे, लक्षात ठेवा, सरळ सेवेच्या भरपूर जाहिराती येतील, कंबाईनची जाहिरात पडेल आणि त्यामध्ये आपण असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी अभ्यास करणं आणि किती वेळ अभ्यास करतोय त्यापेक्षा कसा क्वालिटीचा चांगला अभ्यास होईल आपल्या पद्धतीनं, यामधून आपल्याला ते बघायचं आहे, लक्षात ठेवा. आणि तरच या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या पॉसिबल आहेत. आणि लक्षात ठेवा, वेळ जी आहे ती परत येत नाही. आजचा दिवस जर तुम्ही मोबाईल, सोशल मीडियावरती किंवा निरर्थक गोष्टीमध्ये घालवला तर उद्या त्याची किंमत तुम्हाला अपयशाच्या रूपानं डेफिनेटली मोजावी लागणार आहे. त्याच्यामुळे निरर्थक गोष्टीमध्ये वेळ न दवडता पुस्तकं आणि तुम्ही जे काही तुम्ही पुस्तकं ठरवलेले आहेत हे फक्त तुमचे पुस्तकासोबतच घालवलं पाहिजे, तरच जे आहे उद्या त्याचं फळ असेल यश, पद आणि सन्मानाच्या रूपामध्ये तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यामुळे निरर्थक गोष्टीमध्ये इथून पुढे अजिबात अडकून पडू नका. 1 वर्ष स्वतःसाठी द्या, पुढची 30 वर्ष तुम्हाला आरामात घालवायची असतील तर, नाहीतर मग चाललंय तसं चालू दे. प्रत्येक वर्षी होतात गोष्टी, प्रत्येक वर्षी तसंच चाललंय. प्रत्येक प्रिलियमला तो स्कोर आहे माझा 45, त्याच्यामध्ये काही वाढ होत नाही. असंच चालले दिवस, असेच घरचे पैसे पुरवत राहतील, असेच तुमचा वेळ निघून जाईल आणि शेवटी फ्रस्ट्रेशन येईल, तुमच्या हातामधून काहीच घडणार नाही. याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नको आहे. त्याच्यामुळे जर आयुष्य बदलायचं असेल, ह्या सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत आणि त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी प्रिपरेशन करणं चालू करा. आता जर अपयश आलं तर काय, अपयश म्हणजे काय हा शेवट नसतो, लक्षात घ्या. अपयश म्हणजे तुमच्या तयारीत अजून सुधारणा करण्याची एक संधी असते. भले तुम्हाला मागच्या 2-3 वर्षामध्ये काहीतरी अपयश आलेलं असेल, मात्र त्यामधून तुम्ही काहीतरी काही चुका झाल्यात माझ्या, त्या सुधारण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवतं. प्रश्न अपयशाचा नाही तर प्रश्न असा आहे की त्यानंतर तुम्ही पुन्हा कसे उभे राहता. ठीक आहे, यासाठी एकच गोष्ट जे आहे ते महत्वाची आहे, ती म्हणजे सातत्य आणि शिस्त तुमच्या अंगी असली पाहिजे. दररोज ठरलेल्या वेळेला तुम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे, ठरलेलं टार्गेट तुम्हाला पूर्ण करता यायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अभ्यासाची सवय न मोडणं, यासाठीच तुमच्या अंगी सातत्य आणि शिस्त, मी ऑलरेडी सांगितलं डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. 6 तास करताय, रोज 6 तास करायचंच, काही होऊ दे तिकडे, 6 तास आम्हाला अभ्यास करायचाच आहे. आजचा दिवस वाया गेला तर तो दिवस पुन्हा 24 तास तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. 24 तासांनी तुम्ही मागे फेकले जाता. त्याच्यामुळे दररोजच्या दररोज काहीही करून आपल्याला पोस्ट काढायचे आहे तर काहीही करून आपल्याला अभ्यास आणि शिस्त अभ्यासामध्ये असणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्यावा. आणि निर्णय घेणारे जर अधिकारी बनायचं असेल तुम्हाला तर ती पूर्ण करण्याची ताकद देखील तुमच्या अंगी असली पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचं स्वप्न मोठं आहे आणि ते पूर्ण करण्याची ताकद देखील तुमच्यामध्ये आहे. आज तुम्ही ज्या टेबलावर बसून अभ्यास करता त्या टेबलाच्या दुसऱ्या बाजूला बसून तुम्ही निर्णय घेणारे अधिकारी असाल, मात्र ती ताकद जी पूर्ण करण्याची, अधिकारी बनण्याचं स्वप्न जे आहे त्याची ताकद तुमच्या अंगी आहे, लक्षात ठेवा. म्हणूनच आजच तुम्हाला ठरवायचं आहे, हार मानायची नाही, थांबायचं नाही आणि दररोज स्वतःला कालपेक्षा एक पाऊल पुढे न्यायचं म्हणजे न्यायचंच आहे. आणि काही करून माझं जे सिलेक्शन आहे ते या वर्षी होणार आहे आणि एक दिवस मी असं आणणार आहे की माझं अंतिम नाव हे फायनल लिस्टमध्ये असणार आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला सगळं वाटेल की हे जे मी सगळं कष्ट केलेलं आहे ते खरंच वर्थ होतं आणि याला दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. ह्या सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत. सर्वांनी जीव झोकून अभ्यास करा आणि 2026 मध्ये एखादी पोस्ट काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि तुमचं आयुष्य लवकरात लवकर बदलून घ्या. ठीक आहे, पुढे येणारी परिस्थिती फार कशी येईल आपण सांगू शकत नाही, मात्र लवकरात लवकर यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. आय होप मला तुम्हाला काय सांगायचं समजलेलं असेल. चॅनलवरती नवीन असं चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.